सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाची संगत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन यहोशवा अध्याय 1:1-5 ही वचने. यहोशवा अध्याय 1:1-5 ही वचने. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वराने सांगितले की, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरात पर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपल्याला सर्वांना आशीर्वादित करो. परमेश्वर देवबापाच्या नावाला धन्यवाद असो. आज आम्ही देवबापाचं वचन यहोशवा अध्याय 1:1-5 ही वचने पाहत आहोत. देवबाप किती महान आहे. परमेश्वर देवाने देवाच्या लोकांची किती काळजी घेतलेली आहे. या शास्त्र भागामध्ये आम्हाला प्रियांनो सुंदरतेने पाहण्यासाठी मिळत आहे. मोशे जो देवाशी बोलणारा होता तो मोशे मृत्यू पावलेला आहे. तरीही प्रियांनो देवबापाने त्याच्या लोकांची काळजी घेतलेली आहे. परमेश्वराची योजना, देवाचं वचन ही कधीही टळणार नाही या पवित्र शास्त्रातून आम्हाला शिकण्यासाठी मिळत आहे. परमेश्वर देव त्याच्या लेकरांची सर्व प्रसंगी काळजी घेतो, त्याचं वचन पूर्ण करतो. इस्रायल लोकांना वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये घेऊन जाईन. जरी मोशे आज जिवंत नाही तरी देखील या ठिकाणी दिसत आहे की परमेश्वराने यहोशवास पाचारण केलं आणि यहोशवाला सांगितलं की मी तुझ्या बरोबर राहील, तू जाशील त्या ठिकाणी आशीर्वादित होशील, मी तुला सोडणार नाही. प्रियांनो, देवबाप आमचा किती महान आहे.
तो त्याचं वचन पूर्ण करणार आहे असं आम्हाला इथं दिसून येत आहे. म्हणून जिवंत देवबापाच्या वचनांवरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आहे. प्रभूने जसं आम्हाला वचन दिलेलं आहे की मी जातो आणि तुमच्यासाठी माझ्या पित्याजवळ स्वर्गाच्या राज्यात जागा तयार करतो, जागा झाली म्हणजे मी तुम्हाला घेण्यासाठी येत आहे. काय आज आमचं देवबापाच्या वचनाकडे लक्ष आहे की येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याप्रमाणे तो करणार आहे, येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याप्रमाणे होणार आहे. प्रभू म्हटलेलं आहे की तुम्ही तयार असा, मी तुम्हाला घेण्यासाठी येणार आहे. कोणत्या घटकेस येईन हे मला देखील ठाऊक नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की मी येणार आहे. जे तयार असतील मी त्यांना घेऊन जाईन. प्रियानो, येशू ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिली की तुम्ही जा, जगाला सुवार्तेची घोषणा करा. या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने योशुआला पण आज्ञा दिली की तू जाशील त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला विजय देईन, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. प्रियांनो, आम्हाला देवबापाच्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे. तो त्याचं वचन पूर्ण करतो. आम्ही देखील योशुआप्रमाणे आज ठरवायला पाहिजे आहे की येशूच्या वचनावरती, परमेश्वराच्या वचनावरती आम्हालाही विश्वास ठेवून चालायचं आहे. जसा योशुआ चालला आणि परमेश्वराने त्याला विजय दिलेला आहे. परमेश्वर या वचनाद्वारे आपणास आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राजा पित्या, जसा योशुआ तुझ्या वचनाचं आचरण करत होता तसंच आम्हालाही आचरण करण्यासाठी सहाय्य कर. तुझ्यामध्ये सर्व शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही देवा. हो देवा, ज्या मोठे मोठे राष्ट्र आणि देवाप्पा सर्व समृद्ध प्रदेश देवाप्पा देण्यासाठी तू योशुआला वचन दिलं की तू जाशील त्या ठिकाणी ती भूमी मी तुला देईन. हो देवा, आज तू आम्हालाही प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला वचन दिलेलं आहे की तुम्ही जा, जगाला सुवार्तेची घोषणा करा, माझ्या नावाने लोकांना शिकवा. हो देवा, जरी वचनावरती आज बंदी येत आहे, अनेक अडखळणं वाढत आहेत, तरी देखील देवा तुझं वचन हे सत्य आहे, ते पूर्ण आहे. हो देवा, आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष द्यावं. तुझं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्या वचनामध्ये चालावं. कारण की देवा, तुझं वचन पूर्ण करणारा प्रभू तूच आहे. तूच आम्हाला शक्ती देतोस. जसं योशुआला तू सहाय्य केलं, विजय दिला, तसं आम्हालाही सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पुरव. तू येईपर्यंत प्रभू येशू या भूतलावरती तुझ्या वचनांचं आज्ञापालन करण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून ते दे बाप्पा. आमेन. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ आशीर्वाद मिळविते, हात पुढे करील तो धन्य आहे. हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.